सध्या मार्केटमध्ये लिंब खूप स्वस्त मिळत आहेत, म्हणून आज आपण करणार आहोत कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर न करता, कोणत्याही केमिकलचा वापर न करता 2 मिनिटांमध्ये घरच्या घरी लिंबू सरबत तयार होईल अशी लिंबू सरबताची पावडरची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदा तुम्ही ही पावडर करून ठेवलात तर साधारण 1-2 वर्ष तरी छान टिकून राहते। अचानक पाहुणे वगैरे आल्यानंतर 2 मिनिटांमध्ये आपण लिंबू सरबत तयार करून देऊ शकतो। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि लिंबू सरबत करायला ही खूप झटपट अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। इथे मी साधारण 20 ते 25 लिंब घेतले आहेत आणि इथे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ताटामध्ये फक्त 8 ते 9 लिंब घेतले आहेत, पण मी इथे 20 ते 25 लिंबाचा रस काढून घेणार आहे। तर इथे एखादं वाटी किंवा पातेलं वगैरे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस चाळणीने छान गाळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणे काही त्याच्या बिया वगैरे असतील ते या चाळणीवरच राहतील आणि आपल्याला रस मात्र छान पडेल लिंबाचा। पण शक्यतो लिंब घेत असताना मार्केटमधून मोठे असे लिंब घ्या, जेणेकरून त्यामध्ये रस भरपूर प्रमाणात असतं। लिंब आधी मी स्वच्छ करून कोरड्या कापडाने पुसून घेतले होते, त्यानंतर लिंबाचा इथे रस काढून घेतला आहे। तर इथे चाळणीमध्ये लिंबू ठेवून घ्यायचा आहे, जी चहा गाळायची चाळणी असते, आणि गोल गोल करून फिरवत राहायचे, म्हणजे रस आपला पूर्णपणे या चाळणीच्या खाली असा उतरतो। लिंबाचा रस काढून झाल्यानंतर आपल्याला वाटीने किंवा कपाने आपल्याला हे रस मोजून घ्यायचा आहे। जी आमटीची वाटी असते मी त्याच्याने मोजून घेतली आहे। तुमच्याकडे कप किंवा वाटी कशाने देखील तुम्ही लिंबाचा रस मोजून घेऊ शकता। तर इथे मी आता साधारण 2 वाटी एवढं आपण लिंबाचा रस घालून घेतला आहे आणि ही 1 पाऊण वाटी एवढं, म्हणजे 2 वाटीवर पाऊण वाटी इथे आपण लिंबाचा रस घेतला आहे। 2.25 वाटी इथे आपलं लिंबाचा रस इथे तयार झाला आहे काढून, आणि हा रस ताटामध्ये ओतून आपल्याला या वाटीच्याच मापाने आपल्याला साखर देखील घालायची आहे। तर इथे बघा, साखर घालताना एकदाच अशी घालायची नाही, सगळ्या बाजूने साखर अशी स्प्रेड करत जायची आहे आणि साधारण इथे आपल्याला 6 ते 7 वाटी इथे आपल्याला साखर लागणार आहे आणि 7 वाटी इथे साखर घालून घ्यायची। आणि जर साखरेचं वजनी माप म्हणाल तर अर्धा किलो एवढी साखर आपण या ताटामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे साखर घालून घेतली आहे। 1 चमचा किंवा उलटणच्या साहाय्याने आपल्याला ही साखर या लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सुरुवातीला हे पातळ असं मिश्रण वाटत असेल तुम्हाला, ताटामध्ये थोडंसं सांडत होतं, म्हणून मी दुसरं ताट घेतलं आहे। 2 बॅचमध्ये साखर आणि लिंबाचं जे रस काढून घेतलेलं आहे ते आपण दोन्ही ताटामध्ये घालून घेणार आहोत। दोन्ही ताटामध्ये साखर आणि लिंबाचा रस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता साखर घातल्यामुळे साखर आपली जी आहे लिंबाच्या रसामध्ये वितळायला सुरुवात झाली आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, एका चमच्याच्या साहाय्याने ताटामध्ये साखर पूर्णपणे लिंबाच्या रसात मिक्स करून घ्यायची आहे आणि वरती दिवसा तुम्ही थोडंसं सुतीवर कापड ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पंख्याच्या खाली हे वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ताटामधलं साखर आणि लिंबाचा रस। तर लिंबाचा रस आणि साखर 2-3 दिवसामध्ये छान कोरडी अशी होते। तर इथे बघू शकता लिंबाचा रस आणि साखर छान या साखरेमध्ये मिक्स झाली आहे आणि पूर्ण अशी कोरडी अशी साखर वर दिसत आहे। तर इथे बघू शकता साखरेच्या गुठळ्या झाल्या आहेत। तर उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे जी खाली चिकटलेली साखर आहे ती व्यवस्थितपणे उलटणच्या साहाय्याने छान निघते आणि त्याची आपण पावडर तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 3 दिवसामध्ये आपलं झटपट 2 मिनिटांमध्ये रेडी होणारं लिंबाच्या रसाची इथे पावडर तयार होते। थोड्या काही दिवसांनी आता उन्हाळा देखील सुरू होईल आणि आत्ताच लिंब खूप स्वस्त आहेत, मार्केटमध्ये खूप छान छान लिंब भेटत आहेत। तर अशा पद्धतीची तुम्ही घरी नक्कीच पावडर ट्राय करा, म्हणजेच काय होईल, आपल्याला लिंब देखील स्वस्त असल्यामुळे
एकदाच लिंबू सरबताची पावडर करून ठेवलात तर म्हणजे 1-2 वर्ष बघायला नको किंवा एका वर्षात देखील ही पावडर छान अशी टिकून राहते आणि कोणीही पाहुणे वगैरे आल्यानंतर आपल्याला झटपट लिंबू सरबत करून द्यायला मदत होते. तर इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी साखर आहे त्याची आपल्याला अगदी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने इथे मी पावडर तयार करून घेतली आहे. तर इथे बघू शकता लिंबू सरबताच्या पावडरचा रंग देखील खूप छान आला आहे. अगदी पांढरी शुभ्र अशी लिंबू सरबताची पावडर दिसत आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे ती जरासुद्धा पिवळट किंवा काळपट अशी सुद्धा दिसत नाही. ही पावडर साधारण 1 ते 2 वर्षसुद्धा छान अशीच पांढरी शुभ्र अशी टिकून राहते. तर इथे मी तुमच्या समोर लिंबू सरबत देखील करून दाखवणार आहे याच पावडरने. तर इथे मी एक मोठ्या ग्लासमध्ये एक मोठा असा एवढा लिंबू सरबताची पावडर घालून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि या पावडरमध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला मीठ आवडत असेल तर तुम्ही मीठसुद्धा घालून घेऊ शकता. इथं चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे आणि ग्लासमधलं आपलं लिंबू सरबताचं पावडर इथे बघू शकता. जसं आपण फ्रेश लिंबू सरबत करतो तशा पद्धतीचे इथे आपलं लिंबू सरबत दिसत आहे आणि किती सुंदर असं आपलं लिंबू सरबत इथे 2 मिनिटांमध्ये अवघ्या तयार झालं आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची लिंबू पावडरची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. जशी आपण फ्रेश लिंबू सरबत करतो तशा पद्धतीची चव या लिंबू सरबतामध्ये आली आहे आणि कुठेही या पावडरने तयार केलं असं अजिबात वाटत नाही. घरच्या घरी कोणतेही केमिकलचा वापर न करता झटपट आणि कोणत्याही मेहनतीशिवाय अगदी घरच्या घरी लिंबू पावडरची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला विसरू नका. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि समोर असलेल्या बेल आयकॉनच्या बटनाला नक्कीच प्रेस करा आणि असेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. 2 वर्षाच्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, शुगर पेशंटलाही चालतील असे लाडू. आज आहे ना आपण उन्हाळ्यामध्ये प्रत्येक स्त्रियांच्या आरोग्यासाठी, प्रत्येकांसाठी शरीरामध्ये दिवसभर एनर्जी टिकून राहणारे उन्हाळ्याचे पौष्टिक लाडू ही रेसिपी बघणार आहोत. तर 2 चमचा तुपामध्ये कोणत्याही साखर किंवा गुळाचा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीने शरीराला इम्युनिटी देणारे, चवीला अतिशय खमंग आणि मऊसूत दाणेदार असे लाडू ची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रत्येक स्त्रियांच्या आरोग्यासाठी वुमन्स डे स्पेशल असे ड्रायफ्रूट्सचे वेगळे पद्धतीचे लाडू बघणार आहोत. तर इथे लाडूसाठी साहित्य बघणार आहोत. साहित्यामध्ये इथे 150 ग्रॅम खजूर घेतले आहेत, 10 हिरवी इलायची घेतली आहे, 50 ग्रॅम एवढे भोपळ्याच्या बिया, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम जर्दाळू, 1 वाटी मखाना, 1 वाटी सुके खोबरं घेतले आहेत, 10 ते 12 अक्रोड घेतले आहेत आणि 1 वाटी फुटाणे दाळवे घेतले आहेत. सुरुवातीला गॅस मंद ठेवायचा आहे आणि कढई गरम झाली की मंद गॅसवर आपल्याला हे खोबरं न करपवता अगदी लालसर रंगाला येऊपर्यंत खोबरं 2 ते 3 मिनिटासाठी छान लालसर करून घ्यायचं. इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये खोबरं थोडंसं हलकंसं लालसर रंगाला आलं आहे. तर आपण हा खोबरं काढून घेणार आहोत आणि यामध्ये खोबरं काढल्यानंतर दाळवे घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आहे ती मंदच आहे आणि मंद गॅसवर आपले हे दाळवे भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्याचं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आणि दाळवे थोडेसे क्रिस्पी होतील.
या पद्धतीने आपल्याला हे डाळवे भाजून घ्यायचे आहे। साधारण 2 ते 3 मिनिटासाठी हे डाळवे भाजून घ्यायचे आहे आणि याच कढईमध्ये मखाणे देखील आपण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम पूर्ण मंदच ठेवली आहे। 2 ते 3 मिनिटासाठी मखाणे देखील आपण भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता थोडासा मखाण्याचा रंग देखील बदलला आहे। तर हा देखील मखाना आपण एका परातीत काढून घेणार आहोत आणि इथे बघा इलायची जी आहे मंद गॅसवर आपल्याला थोडीशी इलायची फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इलायची थोडी 2-3 मिनिटानंतर छान फुलली की त्यामध्येच आपण 1-2 मिनिटासाठी खसखस घालून खसखस छान तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत। सुरुवातीपासून 1 चमचा देखील तुपाचा वापर इथे भाजण्यासाठी केला नाही। आत्ता मात्र मी 1 चमचा तूप कढईमध्ये घालून घेते आणि हे जे जर्दाळू आहेत ते जर्दाळू आपले छान मंद गॅसवर फुलेपर्यंत तुपावर भाजून घ्यायचे आहेत किंवा परतवून घ्यायचे आहेत। तिथे बघू शकता तुम्ही छान फुलले आहेत आपले हे जर्दाळू। तर छान फुलले की आपल्याला ते कढईमधनं काढून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला काजू, बदाम, खारीक, पिस्ता सगळे असे ड्रायफ्रूट जे आहेत ते 1 ते 2 मिनिटासाठी या तुपामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता त्यांचं मॉइश्चर जाऊपर्यंत आपल्याला इथं सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान तुपावर भाजून घ्यायचे आहे आणि ड्रायफ्रूट्स देखील 1 ते 2 मिनिटात छान क्रिस्पी असे भाजून तयार होतात। ते देखील आपण ड्रायफ्रूट्स ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि इथे बघू शकता खजूर घेतले आहेत। खजूरमधल्या सगळ्या बिया या पद्धतीने सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। तर खजूर तुपामध्ये न भाजता आपल्याला असेच खजूर वापरायचे आहेत आणि इथे बघू शकता जर्दाळू छान तुपामध्ये फुलल्यामुळे त्याची देखील बिया पटकन अशा निघत आहेत। तर इथे बघू शकता किती पटकन अशी जर्दाळूची बी निघाली आहे। तर या पद्धतीने आपण सगळ्या खजूर आणि जर्दाळूच्या बिया काढून घेणार आहोत आणि हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला सुरुवातीला असेच ठेवायचे आहे। सुरुवातीला खसखस, इलायची आणि मखाना, पांढरे डाळवे हे जे इंग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक अशी पूड होईल अशा पद्धतीने इथे पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी इथे मी पावडर तयार करून घेतली आहे। तर ही सगळी पावडर आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे बघा अगदी बारीकसर अशी पावडर तयार झाली आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचा किस सगळे इंग्रेडियंट्स आपण मिक्सरमधून बारीक अशी पावडर होईपर्यंत मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला 1-2 पल्स मोडवर मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता ड्रायफ्रूटची देखील पावडर तयार झाली आहे। तर ही पावडर आहे ना ती देखील आपण परातीमध्ये घालून घेणार आहोत आणि सगळ्या ज्या दोन्ही पावडर आहेत त्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे लाडू आहेत ना तुम्ही 2-3 वर्षाच्या बाळापासून अगदी वृद्धांपर्यंत सुद्धा देऊ शकता। चवीला खमंग आणि शरीराला खूप एनर्जी देणारे आहेत। तर इथे जर्दाळू आणि खजूर देखील आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। सुरुवातीला 1-2 मिनिटासाठी पल्स मोडवर फिरवायचे आहे। थोडीशी जाडसर भरड झाली की हे सगळे जे आपण तयार करून घेतलेली पावडर आहे त्यामध्ये हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता सुरुवातीला या पावडरमध्ये हे सगळे जिन्नस मिक्स केले आहेत। थोडे जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान 1 ते 2 मिनिटासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जर्दाळू आणि खजूर छान मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हे छान अशी पावडर तयार करून घ्यायचे। इथे बघू शकता मिक्सरला फिरवल्यानंतरच मी तुम्हाला लाडू वळून दाखवते। पटकन असा लाडू होत आहे। अशा पद्धतीची बाइंडिंग मिक्सरमधूनच
येते. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे कोणत्याच तुपाचा वापर केला नाही आहे मी. आणि अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे सगळी पावडर तयार झाली आहे. छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे मी. तर इथे बघा पावडरला अगदी नॅचरल असा रंग आला आहे. तर फक्त मी यामध्ये 1 चमचा तूप ॲड केलं आहे. तूप थोडंसं कोमट गरम करून घातलं आहे आणि ह्या पावडरमध्ये छान हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण जास्त तुपाचा वापर करू ना, उन्हाळ्यामध्ये तूप देखील जास्त खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो, मळमळ वगैरे अशा पद्धतीची होते. म्हणून इथे मी कमी तुपाचा वापर करून अगदी हेल्दी असे लाडू तयार केले आहेत. तर जे हे फुटाण्याचे डाळवे आहेत ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये भूक खूप कमी लागते. त्याचे डाळव्यांमुळे आणि मखाण्यांमुळे हा एक लाडू खाल्ला की पोट भरल्यासारखं होतं आणि दिवसभरात थकवा देखील जाणवत नाही. त्यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर न केल्यामुळे हे लाडू पचायला देखील खूप हलके आहेत. तर इथे बघू शकता किती पटकन असे लाडू तयार झाले आहेत. तर इथे छान आपले छोटे मी मध्यम आकाराचे लाडू इथे तयार केले आहेत. 10 ते 15 लाडू आपले इथे तयार झाले आहेत. तर हे लाडू 15 ते 20 दिवससुद्धा छान असेच टिकतात. तर जरासुद्धा लाडू खराब होत नाहीत किंवा खुमट देखील ह्या लाडवांमध्ये वास येत नाही आणि यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा देखील वापर केला नाही. हे लाडू तुम्ही डाईटमध्ये सुद्धा वापरू शकता. शुगर फ्री लाडू आहेत. शुगर पेशंटला सुद्धा तुम्ही हे लाडू देऊ शकता आवर्जून. आणि मी तुम्हाला एक लाडू तोडून देखील दाखवते. इथे बघू शकता अगदी मऊसूद असा लाडू तयार झाला आहे. मऊसूद, दाणेदार आणि लाडूला रंग देखील फार सुंदर आला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही जणू काही लाडवांमध्ये गूळ घातल्यासारखा इथे छान रंग दिसून येत आहे. तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून अजिबात सांगायला विसरू नका. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी सिंपल रेसिपीमध्ये. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरी देखील अशा पद्धतीचे लाडू घरी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरपूर सारे लाईक करा.